अमृत आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सरळ डीपला. चेंडू जातोय सीमारेषा पार. फरार 4 धावेंसाठी स्वागत केलंय चौकाराने अमृतने डिझिया. चोरगे मॅन ऑफ द मॅच आद्यमान जातोय. मॅन फ्रॉम जांभळी स्वरा 11चा संघ नायक आणि एक जबरदस्त सुपर डुपर स्टार खेळाडू वाई पश्चिम भागाचा वाई टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा विशाल गणपत चोरगे मॅन ऑफ द मॅच आद्यमान जातोय. येस खोलवर टप्प्याचा हा चेंडू त्याच्यावरती प्रहार चेंडू येतोय लॉंग ऑफला. एक धाव अंकित. धावफलकावरती मी जातो. 5 धावा धावफलकावरती लागल्या मित्रांनो आतापर्यंत. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो विशाल चोरगे खेळला, ज्या पद्धतीने आपण पाहतो की हिटमॅन, कित्येक वेळा त्याला म्हटलं गेलं की हिटमॅन सारखा तू खेळतोस, आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं की तो मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन सारखा खेळला. चर्चा नक्कीच करूया. 3 षटकांची मॅच आहे. परंतु मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिटमॅन जर कोणाला म्हटलं गेलं तर आपण चर्चा करतो की रोहित शर्मा याला हिटमॅन म्हटलं गेलं तर हिटमॅन ही पदवी त्याला कशी मिळाली नक्कीच आपण चर्चा करूया. गोलंदाजी मार्कवरतून निघतोय कौशिक. सचिन डावखुरा फलंदाज सज्ज भैरवनाथ बोरगाव संघाचा. यस चेंडूला दिशा दिली. हीच ती महत्वाची जागा. फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी हवाई फायर डीजे. मित्रांनो आपण चर्चा करतोय रोहित शर्माची. ज्यावेळेस रोहित शर्माने 204 धावा बनवल्या होत्या त्यावेळेस जर मित्रांनो पाहिलं तर 16 षटकार मारले होते रोहित शर्माने. आणि ज्यावेळेस रोहित शर्मा डगआउट बॉक्सकडे जात होता त्यावेळेस युजवेंद्र चहल याचा मोठा भाऊ ज्याला पीडी नावाने ओळखलं जातं, त्यावेळेस तो युजवेंद्र चहलचा भाऊ पीडी तो मात्र म्हटला की रोहित शर्माला तू हिटमॅन सारखा खेळलास, हिटमॅन सारखे फटके तू मैदानाच्या आतमध्ये मारलेच. आणि हे कुठेतरी शब्द रवी शास्त्री यांनी ऐकले आणि बक्षीस वितरण समारंभावेळेस रवी शास्त्री यांनी मात्र उल्लेख केला की हिटमॅन, आणि तिथून पुढे रोहित शर्माला हिटमॅन हे नाव पडलं. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा पदव्या खेळाडूंना मिळाल्या. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की या मॅचच्या दरम्यान विशाल चोरगे हिटमॅन सारखा खेळला. धावफलकावरती जातो. बोरगाव संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती आतापर्यंत. 12 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. तर विनंती असेल व्हॉलंटियर्सला की आपण सीमारेषेलगत जाऊन थांबायचं आहे. यस या ठिकाणी झेल सुटली आहे. ताळमेळ चुकी झाली. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र जाऊन पोहोचले. नजर होती परंतु शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस कॅच पकडायची होती त्यावेळेस मात्र आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेशन थोडस भंग झालं. जेल सुटली. जीवनदान मिळाले. अमृतला जीवनदान मिळाले. जोर संघ विनंती असेल की आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह प्रदान केलं जाईल. यस इथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. फरार गॅप शोधलाय चेंडूने. मिळतील 4 धावा डिझिया. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतरची मॅच आपल्या समोर असेल खावली 11 विरुद्ध वेरुळी. आपण तयार राहायचं आहे. जसा पहिला डाव संपेल तसा आपला टॉस केला जाईल. मॅच आपल्या समोर यानंतर असेल खावली विरुद्ध वेरुळी. तर एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहतो धावा लागल्या 18. आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही 18 धावा अंकित करता तर एका चांगल्या सरासरीने तुम्ही 3 षटका अखेरीस एक चांगलं धावसंख्या, एक चांगला स्कोर प्रतिस्पर्धी संघासमोर उभा करू शकता.
गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघनायक आहेत वैगाव वैगाव गावचे. खूप मोठा अनुभव आहे. आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटची चर्चा या इन्स्टाच्या पेजच्या माध्यमातून आपण यांची मुलाखत नक्कीच ऐकली होती. साई बॉस संघाच्या माध्यमातून घनसोलीतून खेळणारा खेळाडू. पहिला चेंडू इथे मात्र लोअर फुलटॉस आणि कित्येक वेळा जर आपण पाहिलं तर एक संघनायक म्हणून प्रवीण यांच्या पाठीमागे खूप मोठा अनुभव आहे. कित्येक वेळा आपण पाहिलं तर साई 11 संघाचं यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. संघनायक म्हणून पद भूषवलेलं आहे. आज मात्र वैगाव गावासाठी आपल्या गावाच्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्र निवडलंय डीप मिड विकेट. धावा अंकित होतील 2. तर विनंती असेल जोर संघाला की आपलं सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला प्रदान केलं जाईल. आपण इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 22. उजव्या बाहेर चेंडू आपण पाहतोय की फुलटॉस चेंडू फेकले जात आहेत. परंतु त्याच्यामध्ये जमेची बाजू ही आहे की चेंडू स्लो टाकले जात आहेत आणि त्याच्यामध्ये फलंदाज थोडेसे फसत आहेत. समाचारही घेत आहेत परंतु फसलेही जात आहेत. धावफलकावरती आणखी एक धावेल. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आहे. शैलेशजी वाडकर फौजी यांनी जर झेल पकडला या मॅचच्या दरम्यान. हर्षद वाडकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आमच्यापर्यंत येऊन पोहोचलंय 1001चं. परंतु नक्कीच ते ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत त्या क्षेत्रामध्ये चेंडू जाणं खूप महत्वाचं. चेंडू जातो, झेल पकडला, 1001 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे अशी आगळी वेगळी बक्षिसं तुम्हाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या दोन्ही संघ. आपण वेळ घेऊ नका. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर टप्प्याचा हा चेंडू क्षेत्ररक्षक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रवीण फील्ड करतोय. धावा लागतील बोर्डवरती 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एका बाजूने भैरवनाथ बोरगाव तर दुसऱ्या बाजूला वैगाव. दुसऱ्या फेरीची मॅच आपल्या समोर लढली जाते. आपण पाहताय जन्नी देवी कला क्रीडा मंडळ धयाट आयोजित रौप्य महोत्सव वर्ष 25वे नवी मुंबईमध्ये पर्व पहिलं संपन्न होतोय. आणि या आयोजनाचा भार जर आपण पाहिलं विशेष सहकार्य जतीन दादांचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेलेली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अनुभव प्रवीणच्या गाठीशी खूप मोठा आहे. जर प्रवीणला तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारता तर तो त्यावेळेस आपण पाहतो की शेवटच्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो. ज्यावेळेस पॉपिंग क्रीजमध्ये हा खेळाडू जातो त्यावेळेस फेरबदल करू शकतो. ही क्षमता या प्रवीणकडे आहे. शैलेश वाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. सचिनने लागोपाठ तर 3 षटकार मारले. तर हे पारितोषिक आहे. हा वाईट बॉल आहे. आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप दादा धनावडे यांच्या माध्यमातूनही लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 700 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नक्कीच आपण पाहतो की वैगाव संघाच्या माध्यमातून प्रसाद धनावडे असतील, शैलेश वाडकर असतील, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. आपल्या देशासाठी सेवा त्यांची अविरतपणे सुरू आहे. इथे मात्र फलंदाज कोसळलाय. सचिनला माघारी परतावं लागेल. मॅन फ्रॉम बोरगाव माघारी परततोय. डीसी या
स्ट्राईकला सागर फलंदाज आहे, थोडासा फसतो. या चेंडूला तुम्ही पहा, चेंडू थोडासा खाली राहिला, बीड झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मारावं लागेल, फोडावं लागेल, झोडावं लागेल, करावं लागेल, करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यस, फटका काय ताकद लावली आहे, परंतु डीप कव्हर त्याच्या खाली आणि फलंदाज भैरवनाथ बोरगाव संघाचा सागर या ठिकाणी माघारी डीजे या. अभिजी वाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अमृतने जर षटकार खेळला तर फलंदाज एकाला माघारी जावं लागेल. रनआउट झालाय, तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. डीजे या. किंमत 28 लाख रुपये आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न आहे. शैलेश वाडकर आपण पाहतो क्षेत्ररक्षकांमध्ये तिथे मात्र होते. 35 धाबा धावफलकावरती लागल्या, परंतु आपण चर्चा केली 28 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं. तर मित्रांनो, ते स्टंप $40,000 मध्ये भेटतात आणि भारतीय चलनाप्रमाणे जर पाहिलं तर 28 लाख रुपये त्या LED स्टंपची किंमत आहे. इथे मात्र माघारी परतावं लागेल बोरगावच्या या फलंदाजाला. विकेट मिळते, धावफलकावरती मी जातो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती, 36 धावांचं लक्ष. येणारे चेंडू 18 चेंडू 35 धावा, 36 धावा, 36 धावा विजयासाठी समीकरण आहे. 18 चेंडू 36 धावा, 18 चेंडू हे मॅचचं समीकरण पुढील 3 षटकांसाठी असेल. चला बोरगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला खावली विरुद्ध वेरुळी टॉससाठी या.
खावली विरुद्ध वेरुळी. चला टॉस साठी या. विनंती असेल भैरवनाथ बोरगाव संघाला की लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी वैगाव संघाला विनंती करतो की स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तर या 36 धावांचा पाठलाग वैगाव संघ कसा करेल, 18 चेंडूच्या पाठीमागे दडलंय काय हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. पाटण तालुक्याचा एक सुमधुर आवाज शांतारामजी यमगर सरांकडे. धन्यवाद. यानंतर होणारा पुढचा सामना असेल टॉस का बॉस या मंचावरती मर्डेकर सर आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. टॉस का बॉस या मंचावरती सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल टाकण्यात येईल. वेरुळी 11 शेवटचा कॉल. जर पहिला चेंडू पडला आपला संघनायक आमच्यापर्यंत नसेल तर 2 धावांची पॅनल्टी असेल. येस इथे मात्र वेरुळी संघनायक दाखल झालेत. टॉस केला जाईल. उपस्थित मान्यवर आहेत या ठिकाणी. तर येस खावली कॉल देईल टॉसचा. मान्यवरांच्या शुभ असते 3 षटकांचा. तर येस इथे मात्र वेरुळी संघाने टॉस जिंकलाय. दादा टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? बॅटिंग करायचा विचार करतो आम्ही पहिल्यांदा. येस प्रथम फलंदाजी कराल. वेरुळी संघ एक चांगला संघ आहे. आज नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय तिसरी स्पर्धा वाई पश्चिम भागाची आणि या दह्याट संघाच्या आयोजनाबद्दल आणि जतीन दादाबद्दल काय सांगाल? सर मी कालपासून ते युट्यूबला यांचे हे होत आहेत तर मी त्या तिकडून यायला जरी नाही जमलं तरी त्यामार्फत आम्ही बघत होतो की योग्य आयोजन त्यांनी केले आणि त्यांचे भरपूर आभार की त्यांनी आम्हाला इकडे सहभागी करून गेल्याबद्दल आणि वाई पश्चिम असोसिएशनचे पण आभार त्याच्याबद्दल. नक्कीच हे वेरुळीचे संघनायक होते. तर मी तुमच्याकडे येणार खावली संघनायक आहेत दत्ता आमच्या बरोबर. काय सांगाल? टॉस जरी हारला असला परंतु जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? टॉस जिंकला असता तरी फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि त्यांना प्रथम फलंदाजीमध्ये 30 ते 40 धावांचं मध्ये गुंडाळून. म्हणजे टॉस जरी हारला असला तरी देखील तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. परंतु संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल? आज खावली संघ शेवटची फेरी आहे आपण पाहतोय. पहिल्या फेरीची तुमचा संघ येऊन भेटणार आहे. वेरुळी संघाबद्दल दह्याट संघ तुम्ही गावी पाहिलंय. गावचं आयोजन, नवी मुंबईचं आयोजन आणि याच्यामध्ये जतीनदादांचं एक मोलाचं सहकार्य, याच्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः दह्याट संघाचे हार्दिक अभिनंदन. त्यांचं खूप छान नियोजन आहे आणि नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच त्यांचं नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नक्कीच विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. इथे मात्र दोन्ही संघनायकांना जर्सी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केली जाईल. मिनाज स्पोर्ट नेरुळ याचे सर्व आहेत. अर्जुन दादा गोळे युवा उद्योजक गोळेवाडी यांच्या माध्यमातून ही जर्सी स्पॉन्सर केलेली आहे. दोन्ही संघनायकांना ही जर्सी घालून खेळणं अनिवार्य आहे. तोपर्यंत मी बघतो जी मॅच आपल्या समोर आहे, एका बाजूला वैगाव तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ बोरगाव. या मॅचच्या दरम्यान काय घडतंय, काय बिघडतंय ऐकण्यासाठी आपण जाऊया शांतारामजी यमगर सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद नेरडेकरजी. आपण अतिशय सूत्रसंचलन सुंदर करता आहात. मराठीमधून आपला आभार आहे. धन्यवाद. त्याबरोबरच प्रथेप्रमाणे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन लोका तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्दची गौरव पूजा करू. आणि शब्दांचं या ठिकाणी वर्णन, प्रत्येक चेंडूचं वर्णन आज या ठिकाणी मर्डेकर सरांच्या माध्यमातून आपण ऐकत होता. हिमालयम समारभ्यम यावदम इंदू सरोवरम ताम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रत्यक्षते. मराठी आणि हिंदी ही दोन्ही भाषा आमच्या आई वडिलां इतकीच आपणा सर्व भारतीयवासियांसाठी प्रिय आहेत. त्यामुळे मराठी नंतर आता हिंदी समालोचन. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट बढ़िया प्रहार. कोई खिलाड़ी यहाँ पर तैनात नहीं. गेंद जा रही है. मान्यवरों का यहाँ पर सम्मान होता हुआ गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए डीजे आइए. तीन चेंडूमध्ये सलग 3 षटकार मारल्यानंतर या ठिकाणी चौकार मारले तरी सुद्धा या ठिकाणी 401 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला प्रदान करण्यात येईल. ओव्हर द विकेट
लेग साइड की दिशा में, वहां पर मिड विकेट पर क्षेत्ररक्षक तैनात, 1 रन का इजाफा। इसी 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ बोरगांव 11 विरुद्ध वेगांव, ये दो टीम के बीच यहां पर संघर्षमय मुकाबला। 36 रनों का लक्ष्य, 5 गेंद 9 रन। पहली ओवर की 1 गेंद अभी भी बाकी, 9 रन हो चुके हैं अभी तक। 5 गेंद का वर्णन करें तो 2 चौके बेहतरीन लगाए हुए। यहां पर बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, ऑन साइड की तरफ घुमाया, वहां पर डीप मिड विकेट की तरफ एक खिलाड़ी तैनात। यहां पर एक अच्छा क्षेत्ररक्षण देखने के लिए मिला, 2 रन का इजाफा। इसी 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 ओवर समाप्ति के बाद 11 रन। वैगांव विरुद्ध बोरगांव, बोरगांव टीम ने प्रथम बल्लेबाजी करते हुए 36 रनों का लक्ष्य रखा हुआ। 18 गेंदों का ये मैच निर्धारित, 3-3 षटकों का ये मैच रहेगी। इस मैच में आपको जीतने के लिए 36 रनों का एक सम्मानित लक्ष्य रखा हुआ है। प्रति ओवर 12 के एवरेज से आपको खेलना है। यहां पर देखना होगा दोनों टीम गेंदबाज बल्लेबाज, बल्लेबाज गेंदबाज के बीच में यहां पर युद्ध देखने के लिए मिलेगा, क्योंकि दोनों टीम को ये मैच जीतना काफी जरूरत। ओवर द विकेट, क्षेत्ररक्षण में थोड़ा सा परिवर्तन, समय व्यर्थ ना करे अंपायर। स्पीड अप क्या, नई गेंदबाज दूसरी ओवर की पहली गेंद लेकर आ रहे हैं संदीप। संदीप सामना करेंगे यहां पर राहुल। फुलटॉस गेंद थी राहुल के, यहां पर बीचों बीच आए, मिडल स्टंप पर गेंद जा रही थी। अंपायर ने अपनी उंगली खड़ी की, यहां पर विकेट का पतन। राहुल बैक टू द पेवेलियन। दरमियान 1 ओवर समाप्ति के बाद दूसरी ओवर की पहली गेंद पर पहली सफलता यहां पर हासिल करने में कामयाब बने गेंदबाज। 11 रन। दूसरी ओवर की पहली गेंद पर एक अच्छी सफलता प्राप्त करने में कामयाब बने। फुलटॉस गेंद थी, थोड़ा स्पीड अप कीजिए अंपायर, इतना समय गेंदबाज के लिए ना दीजिए प्लीज। हमें आगे भी मैच खेलना है, इसलिए जल्दी से जल्दी प्रारंभ कीजिए। मैच का हर एक बल्ला और गेंद का, हर बल्लेबाज का, गेंदबाज का वर्णन करते समय देसाई सर, मर्डेकर जी और मुझे भी यहां पर निमंत्रित किया गया। सभी मान्यवरों का यहां पर फिर से एक बार मैं अभिवादन व्यक्त कर रहा हूं। ओवर द विकेट, ऑफ स्टंप पर गेंद डाली थी, बल्ला रणनीति का प्रयोग यहां पर दोनों बल्लेबाज के माध्यम से अपनी टीम को जीत की ओर ले जाने का प्रयास देखने के लिए मिलता हुआ। और ये बढ़िया स्ट्रोक, गेंद जा रही है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दंदनाती हुई, क्या छूटने के बाद कोई क्षमा नहीं होती। 6 रन का इजाफा। अंपायर 2 हाथ उंगलियां खड़ी करते हुए, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन का इजाफा। जबरदस्त प्रयास किया था, लेकिन प्रयास के बाद भी असफल रहे तो कोई चिंता की बात नहीं। बेहतरीन क्षेत्ररक्षण देखने के लिए सभी दर्शकों को मिलता हुआ और इसी के दरमियान 6 रन का इजाफा, इसी 6 अंक से स्कोर यहां पर आगे बढ़ता हुआ 18 रन। ओवर द विकेट, फिर से एक बार संदीप क्यों जोरदार प्रहार किया था, फॉलो थ्रू में कैच पकड़ने का मौका था, लेकिन संदीप कहीं ना कहीं कंफ्यूज हुए। इतनी तेजी के साथ जिस प्रकार अर्जुन के बल्ले से निकलता हुआ बाण कोई भी रोक नहीं पाता, उसी प्रकार बल्लेबाज ने यहां पर जोरदार स्ट्रोक लगाया था
और गेंदबाज उस स्ट्रोक को रोकने का प्रयास कर रहे थे, कैच के माध्यम से विकेट का पतन करने का प्रयास थे, लेकिन असफल रहे, अभाग्यशाली रहे। देखना होगा फिर से एक बार ओवर द विकेट गेंदबाज संदीप, अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन। दूसरी तरफ देखा तो 36 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए थोड़ा सा मना किया विकेट कीपर, थोड़ा सा परिवर्तन करते हुए क्षेत्र रक्षण में। अठारह रन 7 गेंदों में अभी भी मैच जीतने के लिए 18 रनों की जरूरत। 7 गेंदों में 18 रनों की जरूरत। ये गेंद इंपॉर्टेंट मानी जाएगी बल्लेबाज के लिए। थोड़ा सा स्पीड अप कीजिए प्यारे दोस्तों। हर क्षेत्ररक्षण बल्लेबाज क्षेत्ररक्षण निश्चित रूप से कहीं ना कहीं समय ज्यादा व्यर्थ कर रहे हैं, लेकिन समय का महत्व, समय किसके लिए रुकता नहीं प्यारे दोस्तों, इसलिए समझ का महत्व समझना चाहिए। ऑन साइड की दिशा में खेला, डीप मिड विकेट पर क्षेत्ररक्षक तैनात, 1 रन का इजाफा। फिर से एक बार स्ट्राइक अपने हाथ में लेते हुए 2 ओवर समाप्ति के बाद 19 रन। अभी भी 6 गेंदों में यहां पर मैच जीतने के लिए 17 रनों की जरूरत। मैच जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 6 गेंद 17 रन। ओवर द विकेट डालने के लिए गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज तैयार। दोनों टीम के बीच में यहां पर फिर से एक बार मुकाबला तो संघर्ष में जारी हो रहा है। 6 गेंद 17 रन। कौन जीतेगा कौन हारेगा प्यारे दोस्तों, इस दुनिया में कोई भी किसी को पराजित नहीं कर सकता, क्योंकि अपने अपने कर्मों से ही अपनी उच्चतम अवस्था में हर एक जन पहुंचता है। वो कर्म करते हुए यहां पर देखना पड़ेगा। और एक स्वाभाविकता से गेंद को उठाया, गेंद जा रही है डीप मिड लॉन्ग ऑफ सीमा रेखा के करीब। यहां पर कैच छूटने के बाद ये बड़ा मौका बल्लेबाज के लिए मिलता हुआ, और निश्चित रूप से कहीं ना कहीं बल्लेबाज यहां पर इस जीवन दान का लाभ उठाएंगे। यही एक संकेत उनके बल्लेबाजी से देखने के लिए मिलेगा। 5 गेंद का सामना बाकी आणि यानंतर होणारा पुढचा सामना असेल खावली विरुद्ध वेरुळी। खावली विरुद्ध वेरुळी या दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी यायचं आहे। समालोचन कक्षामध्ये थोड्या वेळामध्ये यायचं आहे, तयार रहा। खावळी विरुद्ध वेरुळी या दोन संघांचे संघनायक आपण थोडंसं तयार रहा। यानंतर आपली नाणेफेक होईल। दोन्ही संघांचे झालेले आहे। खावली विरुद्ध वेरुळी या दोन संघांचे संघनायक तयार राहायचं आहे। सीमारेषेच्या बाहेर डगआउटमध्ये थांबायचं आहे। थोड्या वेळामध्ये आपला सामना होईल, कुठेही जाऊ नका। यानंतर पुढचा सामना असेल वेरुळ विरुद्ध खावली 11। ये दो टीम के बीच बढ़िया प्रहार पॉइंट के ऊपर से, 2 खिलाड़ी पीछे दौड़ते हुए। यहां पर गेंद आउटफील्ड पर थोड़ी सी स्लो होने के बाद 2 रन का इजाफा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। यहां पर लालच बनना ठीक नहीं है, और ये लालच करने के बाद विकेट का पतन रनआउट के रूप में यहां पर बैक टू द पेवेलियन एक बल्लेबाज को जाना पड़ेगा। स्कोर 22। जिंकण्यासाठी 14 धावांची गरज। बघूया सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज। तुम्हाला षटकारच ठोकावे लागतील। या ठिकाणी तुम्हाला पराक्रम करावा लागेल। ओवर द विकेट स्लोअर गेंदबाजी का प्रदर्शन, और ये बढ़िया प्रहार, लेकिन इस प्रहार में ज्यादा स्ट्रोक शक्तिशाली नहीं था। गेंद हवा में लहराती हुई फिर से एक बार कैच छोड़ा। कैच छूटने के बाद यहां पर 2 रन का इजाफा। इसी 2 अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ। जीत के लिए अभी भी 2 गेंदों में 12 रनों की जरूरत। देखना पड़ेगा बल्लेबाज गेंदबाज के बीच यहां पर जोरदार युद्ध देखने के लिए मिलेगा। और ये बढ़िया प्रहार करने का प्रयास था, लेकिन असफल रहे। बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं। वहां पर विकेट का पतन।
एक गेंद 12 रन, जीत के लिए यहां पर एक गेंद 12 रनों की। इसके बाद होने वाला बड़ा मुकाबला, संघर्षमय मुकाबला, खालवी 11 विरुद्ध वेरुड़ी। तैयार रहिए प्यारे दोस्तों, दोनों टीम के सैन्य थोड़ी ही समय में। अंतिम गेंद 12 रन, लास्ट गेंद। चला, खालवी 11 विरुद्ध वेरुळी या दोन संघांचे संगणक आपल्या सैन्यासह मैदानामध्ये यायचा है। और ये गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और यहां पर बोरगांव 11 मैच जीतकर आगे अपना प्रवेश करती हुई। और दोनों टीम का यहां पर फिर से एक बार समालोचन कक्ष के माध्यम से हार्दिक अभिवादन किया जाएगा। अगला मैच होगा यहां पर खावली विरुद्ध वेरुळी, ये दो टीम के बीच। आणि दोन्ही संघांचे संगणक लवकरात लवकर समालोचन कक्षाला नाही तर आपण मैदानाचा ताबा घ्या, लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या, पंच आपली वाट पाहत आहेत। स्पीड अप, दोन्ही संघ फक्त 2च मिनिटं तुमच्यासाठी असतील मित्रांनो। 5 वेळा अनाउन्स झालेली आहे। वेरुळी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। वेरुळी